डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालयाच्या इमारत पुनर्विकासासाठी 12 जुलै रोजी वनवर्धिनी फाउंडेशन, शालेय विद्यार्थी, पालकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि बोपोडी परिसरातील नागरिकांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचे आयोजन विजय ढोणे व सौ अंकिता विजय ढोणे यांच्या वतीने करण्यात आले। सदर शाळेची इमारत 70 वर्ष जुनी असून मोडकळीस आलेली आहे। त्या संदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा आयुक्त, शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले। फेब्रुवारी महिन्यात सदर इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या शाळेमध्ये 450 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। याची दखल बोपोडी भागातील सर्व संघटना यांनी एकत्र येऊन जोरदार आंदोलन पुकारले। आपल्यासोबत विजय ढोणे आहेत। काय नेमकं सांगताल? आज आपण सर्व पक्षांना घेऊन हे खरं तर या ठिकाणातील वस्ती पातळीतील ही शाळा आणि फार जुनी शाळा आहे। काय सांगताल? आज आंदोलन लावलेलं आहे, काय नेमकं याचे प्रश्न आहेत, काय तुम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि प्रशासनाने काय तुम्हाला आवाहन केलं आहे? नमस्कार सर्वांना, माझं नाव विजय ढोणे, मी वनवर्धिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष। आपण या ज्या प्रवेशद्वारे समोर आहेत ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाविद्यालय, या शाळेचं लोकार्पण 1/1/1955 साली झाले। म्हणजे आजपासून मागील 70 वर्षांपूर्वी या शाळेचं लोकार्पण करण्यात आलं। तर वेळेनुसार या शाळेचं नूतनीकरण थोडं करण्यात आलं, पण जर आपण शाळेची आतील अवस्था पाहिली तर ती अतिशय जीर्ण झालेली आहे। टॉयलेटमध्ये झाडं उगवलेली आहेत, स्लॅब गाळायला आलेला आहे, कॉलमला क्रॅक गेलेले आहेत, वर्ग लिकेज होत आहेत, वाळवी लागलेली आहे। कधी काय दुर्घटना होईल, आपल्याकडे दुर्घटना झाल्यावर लोक जागे होतात, तर आपण दुर्घटना होण्यापूर्वीची काळजी घ्यावी, प्रशासनाला जाग यावी, म्हणून आज आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन लावलेलं आहे। सर, या ठिकाणी सांगायचं झालं तर या शाळेला 70 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे। या शाळेमध्ये आपण म्हणतो बोपोडीचा उजेड चंद्रकांत छाजेड ते या ठिकाणी शिकलेले आहेत, ॲडव्होकेट रमेश पवळे सर शिकलेले आहेत, त्याचप्रमाणे माजी अप्पर जिल्हाधिकारी शरद जाधव प्रशासकीय सेवेतील, त्याचप्रमाणे दत्ता सूर्यवंशी सर खेळाडू, पत्रकार, अशा सर्व जाती धर्माचे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी माजी विद्यार्थी राहिलेत। आम्ही या सर्वांशी चर्चा करून एक निर्णय घेतला। आपण वेळोवेळी प्रशासनाला पत्र देऊन जागा करण्याचा प्रयत्न केला, पण या ढिम्म प्रशासनाला काही जाग येत नाही, टक्केवारी घेणाऱ्या माजी मान्याला काही समज येत नाही। मग आपण काय करावं? तर येथील जे माजी विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी मिळून या ठिकाणी लक्षवेधी जन आंदोलन लावले। हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। जर हे बातोसे मानत नसतील तर हे प्रशासन लातोनी मानणार असेल तर आम्ही यानंतर पुणे मुंबई हायवे रस्ता जाम करून आम्ही महापालिकेवर धडक मोर्चा काढणार आहोत। आणि येथील विद्यार्थी, इथे कोण शिकतंय सध्याला? इथे पथारी व्यावसायिकवाला, वडापाववाला, टेलरचा मुलगा, रिक्षावाल्याचा मुलगा, ह्या सर्वांची मुलं या ठिकाणी शिकतात। आपली सर्वांची मुलं परिस्थितीनुरूप कोण कॉन्व्हेंटमध्ये आहे, कोण बाहेर शिकायला, पण तळागाळातील दलित, पीडित, शोषित, वंचित घटकातील शेवटच्या घटकातील विद्यार्थी या ठिकाणी शिकतोय। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व पक्षीय आम्ही मित्रपरिवारांनी या ठिकाणी आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आपण जे आंदोलन केलेलं आहे, तर ह्या आंदोलनाच्या अगोदर आपण प्रशासनाला भेटला होतात का, किंवा तुमच्या संदर्भामध्ये जे काही कागदोपत्री असेल तर तो व्यवहार झालेला आहे का, काय नेमकं? हो, निश्चितच आम्ही यापूर्वी प्रथम टप्पा म्हणून पुणे महानगरपालिकेच्या औंध मानव क्षेत्रीय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर दापकेकर साहेब यांना एक पत्र दिलं। त्यानंतर दुसरा टप्पा म्हणून आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय नवल किशोर राम सर यांना पत्र दिलं। त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही पत्र व्यवहार केला। पुणे महानगरपालिकेकडून पत्र हे औंध वॉर्ड ऑफिसला आलं। औंध वॉर्ड ऑफिसचे काही लोक व शिक्षण मंडळाचे काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ऑडिट केलं। ते ऑडिट झालं फेब्रुवारी महिन्यात आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट येतो 4 महिन्यांनी, म्हणजे आता जून महिन्याच्या सुरुवातीला। म्हणजे जसं शाळेला सुट्ट्या होत्या तशा अधिकाऱ्यांना सुट्ट्या होत्या का, असा प्रश्न या ठिकाणी आमच्या मनामध्ये निर्माण झाला। तर हे कासवाच्या संत गतीने जे काम करतोय, आता बघा आपल्याकडे जेव्हा पावसाळा झाला त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस चालू आहे, म्हणजे पावसाळ्यात एखाद्याचा जीव गेला तर यांना काही हरकत नाही। ही जी बाबूगिरी आहे, ही खाबोगिरी आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे। खरं तर पाहायला गेलं तर आपण आज या ठिकाणी बोपोडी ही शाळा जी आहे ही इतकी जुनी शाळा सांगितली जाते आणि या शाळेची पटसंख्या देखील खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु प्रशासनाने याच्या अगोदर जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, तर खरं पाहायला गेलं तर पटसंख्या कमी आहे। या कारणाने या शाळा महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद
परिषद शाळा ह्या बंद केलेल्या आहेत आणि जिथे कुठे ह्या शाळा कुठेतरी चालतायत, चांगल्या पद्धतीने चालतायत, तिथे देखील अशा पद्धतीने म्हणजे शाळेचा विकास न करायचा आणि तिथून जी पालक असतील ही पालक आपल्या शाळेतील मुलं ही बाहेर काढतील आणि प्रायव्हेट शाळेमध्ये हे टाकतील. आपल्यासोबत या आंदोलनामध्ये फिरोज मुल्ला हे देखील आहेत. काय सांगताल अशा परिस्थितीमध्ये जर मुलं आपल्या शाळेतून ही जी शाळा आहे ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये वंचित घटकातील मुलंच या शाळेमध्ये शिकतात आणि इथूनच पुढे अधिकारी निर्माण होतात. मला सांगा की ही जी शाळा आहे या शाळेच्या अशा बंद पाडण्याच्या पाठीमागे कुठपर्यंत तुम्ही आतापर्यंत सहन करत राहणार आहात? प्रश्न असा आहे की ह्या सरकारचा मनसूबा असा आहे की तळागाळातल्या शोषित पीडित समाजाने शिक्षण घेऊच नाही आणि ते उच्च शिक्षण घेण्यासाठी जर शाळेमध्ये जर दुसऱ्या खाजगी शाळेत जर गेले तर त्यांना भरमसाठ पैसा द्यावा लागतो आणि खरा टॅलेंट जो आहे तो सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या मुलांमध्ये आहे. पण या सरकारला असं वाटतं की सर्वसामान्याचा मुलगा उच्च पदावर गेलाच नाही पाहिजे. हा त्यांच्या मनामधला खूप मोठा कटकारस्थान आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या सरकारी शाळांना अनुदान न देणं, त्याची दुरावस्था करणं आणि त्यातून व्यक्ती कंटाळून जाऊन ती मुलं वाईट वळणाला लागली पाहिजेत असा मनसूबा या सरकारचा आहे, या महायुती सरकारचा, भाजपचा आहे आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय. ह्या शाळा ज्या आहेत ह्या का सरकारला माहीत नाहीत का? आहेत माहिती, परंतु जाणीवपूर्वक याला अनुदान न देणं, याची व्यवस्था न करणं हे जाणीवपूर्वक म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण न देणं हा मनसूबा या भाजप सरकारचा आहे. नक्कीच कसं आहे की वंचित घटकातील जी मुलं आहेत वंचित घटकातील मुलं शिकू नये आणि पुढे अधिकारी होऊ नये हा या येथील सरकारचा जो डाव आहे हा सर्वसामान्यांच्या लक्षात आलेला आहे. आपण या जो आंदोलन आहे हे शाळेचं जे आंदोलन आहे तर या शाळेचं आंदोलन हे कितपत यशस्वी होत आहे आणि प्रशासन याकडे कधी लक्ष देत आहे आणि या शाळेची अवस्था जी आहे ही चांगल्या पद्धतीने कधी होईल हा जो प्रश्न आहे हा नागरिकांच्या समोरचा प्रश्न कितपत पार पडणार आहे ही पाहण्याची आता वेळ आलेली आहे. मी विनोद आवड, आपण पाहतात लॉर्ड बुद्धा टीव्ही.